Hello student, good morning to all. Today we'll see the next part of lesson number 13, The Adventure of Gulliver. In yesterday's video, we have seen first passage of this lesson. Today we'll see second passage. Okay, so this whole page we are going to study today. So what happened? We just see Gulliver attempts to pull free. गुलिव्हरनी प्रयत्न केला कशाचा? फ्री होण्यासाठी. आफ्टर पुलिंग व्हेरी हार्ड आय गॉट वन आर्म अप फ्रॉम द ग्राउंड. आणि त्यांनी खूप प्रयत्न केला स्वतःला त्या जे काही स्ट्रिंग्स ज्या होत्या जे काही त्याला बांधून टाकलेलं होतं ज्या दाव्यांनी किंवा तारेने वगैरे, तर त्यातनं त्यांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. तर खूप प्रयत्न केल्यानंतर एक हात मोकळा झाला त्याचा. आय ऑल्सो रेज्ड माय हेड. मग त्यांनी डोकं पण उचललं. This gave me great pain for many of the hairs were pulled out. आणि डोकं आणि हातवरती आल्यानंतर मग त्याला खूप दुखायला लागलं कारण त्यांनी केस वगैरे त्याचे पूर्ण बांधून टाकलेले होते तिथं. दिस गेव मी अ ग्रेट पेन फॉर मेनी ऑफ द हेअर वेअर पुल्ड आउट. खूप सारे केस ओढले गेले त्यामुळे त्याला त्रास झाला. आय पुट आउट माय हँड टू कॅच सम ऑफ द लिटल मॅन. आय पुट आउट माय हँड. त्यांनी मग एक हात बाजूला ठेवला. टू कॅच सम ऑफ द लिटल मॅन. ज्यांनी ज्या छोट्या छोट्या माणसांनी पकडून ठेवलं होतं हाताला त्यांनी तो हात उचलून घेतला. बट दे रॅन अवे बिफोर आय कुड क्लोज माय हँड ऑन देम. मग हा त्या माणसांना पकडण्यासाठी प्रयत्न करत होता पण ते पळून गेले. देन आय हर्ड अ नॉईज अँड फेल्ट अ प्रिकिंग इन माय हँड लाईक दॅट ऑफ 1,000 नीडल्स. मग खूप सारे जे नीडल्स आहे हे त्यांनी त्याच्या हाताने काढण्याचा प्रयत्न केला. आय पुट आउट माय हँड टू कॅच सम लिटल मॅन बट दे रॅन अवे बिफोर आय कुड क्लोज माय हँड ऑन देम. देन आय हर्ड नॉईज अँड फेल्ट अ प्रिकिंग इन माय हँड लाईक दॅट ऑफ 1,000 नीडल्स. आणि असं वाटत होतं की खूप सारे नीडल्स हातामध्ये त्याच्या टोचलेले आहेत. आय फाउंड दॅट दे वेअर शूटिंग ॲरोज ॲट मी. आणि तेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्या नीडल्स नसून ते काय होते, बाण होते जे ती लोक त्याला मारत होते. लिलिपुटियन्स मारत होते गुलिव्हरला. आय वॉज अफ्रेड फॉर माय आईज. आणि त्याला खूप भीती वाटली ते सगळं बघून. आय पुट माय हँड ओव्हर माय फेस. आणि मग त्यांनी त्याचे हात चेहऱ्यावरती ठेवून चेहऱ्याला पावण्याचा प्रयत्न केला. आफ्टर दिस आय थॉट दॅट द वाईजेस्ट थिंग टू डू वॉज द लाय क्वाईट टिल नाईट. आणि त्यांनी विचार केला की चांगली गोष्ट कोणती आहे की रात्र होईपर्यंत शांत बसून राहणे. आय थॉट दॅट देन. मग विचार केला. माय हँड बिंग फ्री. मग त्याचे हात फ्री झाले. आय कुड क्विकली सेट फ्री द रेस्ट ऑफ माय बॉडी. आणि मग त्याला असं वाटलं की हात तर मोकळे झालेले आहे, मग रेस्ट ऑफ द बॉडी ही रात्री आपण फ्री करूया. सून अ प्लॅटफॉर्म वॉज रेज्ड अँड ॲन इम्पॉर्टंट लुकिंग मॅन गेव अ लाँग स्पीच. तो जो प्लॅटफॉर्म होता तो वाढला होता. अँड इम्पॉर्टंट लुकिंग मॅन गेव अ लाँग स्पीच. आणि त्या ठिकाणी एक माणूस मोठ्याने भाषण देत होता. फ्रॉम हिज जेस्चर्स आय गेस दॅट ही वॉज ट्राईंग टू टेल मी दॅट दे वुड नॉट हार्म मी. आणि त्याच्या सांगण्यावरनं किंवा त्याचं जे काही जेस्चर होतं, त्याचे जे काही हावभाव होते त्याच्यावरनं गुलिव्हरच्या असं लक्षात आलं की तो सांगण्याचा प्रयत्न करतोय की ही जी माणसं आहे ही त्याला कुठल्याही प्रकारचं नुकसान करणार नाही. इफ आय डिड ॲज दे टोल्ड. जर गुलिव्हरनी ते जे सांगतील तसं जर केलं तर हे त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास देणार नाही असं त्याचं जेस्चर वाटत होतं गुलिव्हरला. रिप्लाय विथ जेस्चर दॅट आय वुड रिमेन क्वाईट. आणि ते पाहून सुद्धा गुलिव्हर शांत बसून राहिला. आय ऑल्सो टोल्ड देम दॅट आय वॉज हंग्री. आणि मग गुलिव्हरने सांगितलं की त्याला खूप भूक लागलेली आहे. गुलिव्हर इट्स अ जायंट मील. आणि गुलिव्हरने खूप सारं जेवण खाल्लं. जायंट म्हणजे खूप मोठं प्रमाणात अन्न खाल्लं. ॲट वन्स 100 men क्लाइंब अप ऑन टू माय बॉडी अँड मार्च अप टू माय माउथ. आणि 100 माणसं जे काय आहे ते चढले त्याच्या अंगावरती आणि चालत चालत ते त्याच्या तोंडाजवळ आले. कॅरिंग फूड. आणि त्यांच्या हातामध्ये जेवण होतं. द ब्रेड वॉज ॲज स्मॉल ॲज बुलेट्स. आणि ते जे ब्रेड होते ते एकदम बुलेट कशी असती बंदुकीतली गोळी त्या आकाराचे ब्रेड होते.
So I ate 2 or 3 loaves at a time, and cries of surprise rose from the Lilliputians that I should eat so quickly and so much. आणि तसे 2 ते 3 ब्रेडचे लोफ तो एक ॲट अ टाईम खाऊ शकत होता आणि हे सगळं बघून त्या लिलिपुटियन्सचा जो काही त्यांना आश्चर्याचा धक्का बसत होता आणि ते खूप मोठ्या-मोठ्याने आवाज करत होते. आय शुड ईट सो क्विकली अँड सो मच आणि ते मी खूप फास्टली आणि इझिली खात होतो. द लिलिपुटियन्स वेअर नो लॉंगर अफ्रेड ऑफ मी. आता लिलिपुटियन्सला याची भीती वाटत नव्हती. दे डान्स अपॉन माय बॉडी अँड रॅन टू अँड फ्रो. आणि ते नाचत होते त्याच्या अंगावरती आणि पळत होते, धावत होते. आय कुड हॅव कॉट ॲट लीस्ट 40 ऑफ देम विथ माय हँड्स. आणि त्यातल्या 40 जे लिलिपुटियन्स आहे ते त्याच्या हातात तो पकडू शकत होता 40 लिलिपुटियन्सला ॲट अ टाईम. अँड थ्रोन देम डाऊन आणि त्यांना खाली ठेवून देतं. बट आय रिमेंबर माय प्रॉमिस टू रिमेन क्वाईट. मग त्याच्या लक्षात आलं की मी असं नाही करू शकत कारण मी प्रॉमिस केले त्यांना की मी शांत बसेल म्हणून. इंडीड आय वॉज सरप्राईज्ड ॲट देअर ब्रेव्हरी फॉर आय मस्ट हॅव सीन द ग्रेटेस्ट जायंट इन द वर्ल्ड. आणि त्याच्या लक्षात आलं की मग हे जे काय आहे मी खूप मोठा आहे यांच्यापेक्षाही आणि मी जे काय करतो हे त्यांच्यासाठी खूप सरप्राईजली गोष्ट आहे. लेटर आय वॉज टेकन टू द सिटी वेअर द किंग लिव्ड. नंतरून त्याला कुठे नेण्यात आलं? सिटीमध्ये नेण्यात आलं जिथे राजा राहत होता. अ ग्रेट कार्ट वॉज मेड बाय जॉईनिंग मेनी कार्ट्स. आणि एका मोठ्या गाडीला खूप साऱ्या गाड्या जॉईन केलेल्या होत्या. 900 मेन वर्क फॉर 3 hours टू पुट मी ऑन द कार्ट. 900 लोक हे 3 तास काम करत होते त्याला त्या गाडीमध्ये टाकण्यासाठी. द कार्ट विच वॉज ड्रॉन बाय 1500 ऑफ द किंग्स फायनेस्ट हॉर्सेस. 1500 घोडे ओढायला होते त्या गाडीला आणि ओढून ते त्यांना त्या सिटीमध्ये नेत होते. बट द जर्नी टूक ऑलमोस्ट अ फुल डे. पण त्याला तिथपर्यंत नेईपर्यंत किती टाईम गेला? पूर्ण 1 दिवस गेला होता. So this is our second passage of the lesson number 13, the adventure of Gulliver. So question answer I will send you a WhatsApp. You just write down that and read this part of the lesson. Okay, have a nice day, take care.